त्यानंतर ऑर्गन, इंद्रिय, ऑर्गन सिस्टीम, इंद्रिय संस्था ह्या ज्या आहेत ह्या शरीराच्या शरीर पातळ्या असं मानलं जातं. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशींच्या पातळीवर होत असतं. बरोबर आहे. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ अ सेल दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. म्हणजेच पेशींच्या आधारेच सजीवांच्या जीवनक्रिया या घडून येत असतात. म्हणजे पेशी काय म्हटलं आपण, पेशी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे असं मानलं जातं. ओके. मग बघा पुढं आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये बघा त्याचं वेअर डू द लाईफ प्रोसेसेस ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस. एकपेशीय सजीवांच्या मध्ये जीवनक्रिया कुठे होत असतात बघा. काय काय सांगितलेलं, सेल पहिला आहे सेल. इथं जर तुम्ही बघितला हा सुद्धा एक फ्लो चार्टच आहे. जसं इथं आपण अल्फाबेट म्हटले तसं इथं पहिल्यांदा काय आहे, ही सेल आहे. एक सेल म्हणजे इथं युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आले. बरोबर आहे. आणि या सेल अनेक सेल एकत्र आले की हा टिश्यू बनतो. टिश्यू म्हणजे उती. असे अनेक टिश्यू एकत्र आले की एक ऑर्गन तयार होतो. अनेक ऑर्गन तयार झाले की ऑर्गन सिस्टीम्स तयार होतात. आणि अशा अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र आले की एक बॉडी तयार होते. म्हणजे एका बॉडीमध्ये अनेक सिस्टीम असू शकतात. अनेक सिस्टीममध्ये अनेक ऑर्गन असू शकतात. अनेक ऑर्गनमध्ये अनेक टिश्यू उपलब्ध असतात. अनेक टिश्यूमध्ये अनेक सेल उपलब्ध असतात. म्हणजे एका टिश्यूमध्ये जवळजवळ लाखो सेल सुद्धा असू शकतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे की सजीवांच्या मध्ये होणारं संघटन हे अभ्यास केलेलं आहे. त्यानंतर ग्रेट सायंटिस्ट जे आहे रॉबर्ट हुक हा जो शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांच्या विषयी आपण काय बघणार आहोत, माहिती बघणार आहोत. तर ह्या सेलचा अभ्यास जो केलेला आहे हा सायंटिस्ट रॉबर्ट हुक इन 1665 ला केलेला आहे. तर यानं काय केलेलं आहे, रॉबर्ट हुक ऑब्झर्व अ थिन सेक्शन ऑफ अ कॉर्क अंडर द मायक्रोस्कोप. त्यानं काय केलेलं आहे, झाडाचा पातळ काप घेतलेला आहे आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता. इन दिस सेक्शन ही सॉ अ हेक्सागोनल कंपार्टमेंट लाईक दोज ऑफ अ बी हेड. म्हणजे काय सांगितलेलं, बिहेव म्हणजे काय, मधमाशाचं जसं पोळं असतं माहिती आहे का, मधमाशाचं पोळं तुम्हाला माहिती असेल. तर त्याचे जे कप्पे असतात त्या कप्प्यांच्या प्रमाणे अशी रचना झाडाच्या त्या पातळ पापुद्र्यामध्ये त्याला दिसून नाही. अशी रचना. ओके. तर ही नेम दिस कंपार्टमेंट ॲज अ सेल. आणि मग ह्या एका कंपार्टमेंटला त्यानं नाव काय दिलेलं आहे, सेल असं नाव दिलेलं आहे. This term is derived from the Latin word cilia, which means a small room. Latin word cilia या शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे आणि cilia म्हणजेच काय, स्मॉल रूम. ओके. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. In 1838 the two scientists M.J. Schwalden आणि थिओडर श्वान फॉर्म्युलेटेड अ थेरी अबाउट अ सेल्युलर स्ट्रक्चर. म्हणजे या दोन शास्त्रज्ञांनी पेशींच्या रचनेविषयी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. विच स्टेटेड दॅट, म्हणजे हे आपल्याला काय सांगतात बघा, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स and cell is the fundamental component of all the living organism. म्हणजे सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले आहेत आणि पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे असं मानलं जातं. इन 1885 रुडॉल्फ व्हर्चको stated that all cells are formed from pre-existing cell. 1885 मध्ये आर विर्शॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा
अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होत असतो, हे त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. ओके, तर मुलांना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे की सेल म्हणजे काय आहे, सेल हा महत्त्वाचा घटक का आहे, सेलचा शोध कोणी लावलेला आहे हे आपण बघितलं. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या वेगवेगळे जे काही ऑर्गनायझेशन आहे, मग सेल लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन सिस्टीम, त्यानंतर ऑर्गन सिस्टीम आणि बॉडी, ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनच्या लेवल्स आहेत ह्या आपण पाहिलेल्या आहेत. तर ॲज अ नोट्स म्हणून व्हॉट इज मीन बाय सेल, सेलची व्याख्या, त्याचं हे आणि ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या पातळ्या तुम्ही लिहायच्या आहेत. आणि त्याचबरोबर सेलचा शोध कुणी लावला आणि कसा लावला ह्याबद्दल तुम्ही तुमच्या वहीमध्ये ॲज अ नोट्स म्हणून लिहायच्या आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण मायक्रोस्कोपचा अभ्यास करणार आहोत. मायक्रोस्कोपमध्ये काय आहे, कसा अभ्यास केला जातो, त्याच्या वेगवेगळ्या पार्टची माहिती आपण बघणार आहोत. ओके, तोपर्यंत धन्यवाद. Welcome student. In the second term, Chatty School welcomes you in the section of the science. Okay. In the second term of the lesson, we begins with the 11th topic. Open your textbook, page number 71. In the second term, we have 11 to 20 chapters. In the month of December, we have 11, 12, 13, all these syllabus we have to complete it. Okay, so today we begins with our first topic in the second term, that is the cell structure and the microorganisms. Very familiar word cell to you. In the 6th standard also we learnt about the cell. Means cell, having a cell is an important characteristic of all the living things. Means cellular, having a cellular structure inside the living organism is the characteristic of the living thing. Okay, means smallest of the small unit of the body is the cell. Okay, and the number of cell is depends upon the size and shape of the living organisms. Means how the shape and size of that living organism, that counts the number of cells. Some animals are these cells are having a cellular structure is means number of cells depends upon the two types. Some animals, living organisms are unicellular animals, whereas some living organism of multicellular organism, means their body is having a more than one cell, and some living organisms are made up of only of one cell. Okay, means these are nothing but the all cell. Then come to know what is mean by cell. Cell म्हणजे नक्की काय आहे. सेलचे जसजसे तुम्ही वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये बघा, फिजिक्स मध्ये सेल वेगळा आहे, बायोलॉजीमध्ये सेल वेगळा आहे, गणितामध्ये सेल वेगळा आहे. प्रत्येकाचे अर्थ काय आहेत वेगवेगळ्या तऱ्हेने घेतलेले आहेत. व्हॉट इज द नेम ऑफ द मायन्यूट कंपोनेंट्स of which the body of the living organism made? That is the cell. Is the number of the smallest unit is same in the bodies of all the living organisms? No, there are different types of the number of cell in a different living organisms. Means I have already told you the number of the cell is depends upon the size and shape of the living organism. Now come to know about the cell. We have learnt that cellular organization is the primary characteristic of all the living organism. Important sentence, write down the important and draw a line along with that. Underline the sentence. And that is the cell is the fundamental. Fundamental म्हणजे मूलभूत. Structural म्हणजे रचनात्मक. हे सगळे नवीन शब्द आहेत तुमच्यासाठी. स्ट्रक्चरल इथंच मी लिहिते, तुम्ही वहीमध्ये न्यू वर्ड्स लिहित चला, त्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. रचनात्मक, स्ट्रक्चर म्हणजे काय, रचना, आणि
आणि फंक्शनल म्हणजे क्रियात्मक. स्ट्रक्चरल रचनात्मक, फंक्शनल क्रियात्मक, फंडामेंटल म्हणजे मूलभूत. फंडामेंटल म्हणजे काय? मूलभूत. युनिट्स ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळे म्हणजे महत्त्वाचे मूलभूत घटक आहेत. जसं आपण बघितलं की मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. तसंच हे सेल जे आहे हे काय आहेत? फंडामेंटल युनिट्स आहेत, म्हणजे महत्त्वाचा मूलभूत घटक आहे असं मानलं जातं. ओके, आता हे बेटर वे ना अंडरस्टँड करण्यासाठी एक तुम्हाला कंप्लीट फ्लो चार्ट असं दिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा, एक स्पेस दिलेली आहे, बरोबर. त्यानंतर दुसरी स्पेस, बरोबर आहे. त्यानंतर तिसरं हे दिलेलं आहे, मग चौथं दिलेलं आहे, हा. त्यानंतर पाचवं आणि सहावं मी इथं लिहिते बरं का. हा, बघा आता काय सांगितलेलं आहे. पहिली रिकामी जागा बघा दिलेली आहे, दुसरी दिलेली आहे वर्ड्स. आता वर्ड्स बनण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? अल्फाबेट्स माहिती पाहिजे, बरोबर. आपण मुळाक्षर म्हणतो, अक्षर माहिती झाल्याशिवाय आपल्याला शब्द लिहिता येत नाही. म्हणजे आपल्याला अक्षर माहिती असेल तर अक्षरावरून आपल्याला शब्द तयार करता येतो. उदाहरणार्थ ए हा अल्फाबेट घेतला तर ए पासून अँड हा शब्द झाला, बरोबर आहे. अँड हा शब्द झाला, हा झाला शब्द, बरोबर आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला माहिती काय असणं गरजेचं आहे? ए अँड हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्ड्स एकत्र आले की काय तयार होतं? एक सेंटेन्स तयार होतं. काय तयार होतं? एक सेंटेन्स तयार होतो. आणि अशी अनेक सेंटेन्स तयार झाली की पॅराग्राफ तयार होतो. असे अनेक पॅराग्राफ एकत्र आले की त्याचा चॅप्टर तयार होतो. आणि असे अनेक चॅप्टर एकत्र आले की त्याचं बुक बनतं. काय बनतं? बुक बनतं. मग मुलांनो, आता आपल्याला लक्षात येते की सुरुवात ही शब्दापासून झालेली आहे आणि बुक पर्यंत येण्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे, जर अल्फाबेट्स आपल्याला व्यवस्थित माहिती असतील, लिहिता येत असतील, काढता येत असतील, त्याचे अर्थ माहिती असतील, उच्चार माहिती असतील, तर त्याच्यावरून आपल्याला शब्द तयार करता येतात. हे अनेक शब्द एकत्र आले की त्यापासून एक सेंटेन्स तयार होतं. असे अनेक सेंटेन्स एकत्र आले की एक पॅराग्राफ तयार होतो. असे अनेक पॅराग्राफ एकत्र आले की